नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज रविवार म्हणजेच सगळे लेट उठले आणि म्हटले की पटकन आम्हाला काहीतरी चमचमीत असं खायला बनवून दे। तर घरच्याच साहित्यात आज आपण लग्नातला पंक्तीतला मसाले भात अगदी कमीत कमी वेळात झटपट आणि चविष्ट बनवणार आहोत। चला तर मग 1 वाटी मी बासमती राईस घेतला, तो स्वच्छ धुवून आपण भिजवून ठेवणार आहोत। जोपर्यंत आपण भाज्या कट करतो तोपर्यंत हा छान भिजेल। भाज्या म्हणजे जे घरात अवेलेबल होता, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या मी झटपट जाड बारीक अशा कापून घेतल्या। अगदीच बारीक कापायची काही गरज नाही, कारण हे शिजणार आहे सगळं कुकरला। सगळ्या माझ्या भाज्या कापून तयार झालेल्या आहे। आता अद्रक लसूणची पेस्ट झटपट कशी बनवायची, तर बारीक किसणी घ्यायची, अद्रक किसून घ्यायचं, त्याच्यावरच आपल्याला लसूण किसून घ्यायचं आहे। हे पहा, अगदी छान आणि पटकन आपली पेस्ट तयार होते। वेळ न घालवता अशी पेस्ट आपण गर्दी घाई असताना पटकन बनवू शकतो। आता कुकर मी गॅसवर ठेवला आहे। 2-3 चमचे यात मी तेल घालून घेतलं। त्यानंतर तेल तापल्यानंतर आपल्याला या जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे। 2-4 पानं कढीपत्ता यात मी घालून घेणार आहे। कढीपत्त्यामुळे कोणताही भात असो त्याला अगदी छान चव येते। कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यात आपण तेजपान टाकून घेणार आहोत व कुकर थोडासा असा हलवून घेणार आहोत। त्यानंतर शेंगदाणे मी यात घातले आहे। बऱ्याच ठिकाणी लग्नात शेंगदाणे घालत नाही, पण आमच्या खानदेशात शेंगदाण्याशिवाय मसाले भात बनत नाही, म्हणून मी इथे घातले आहेत। 2 हिरव्या मिरच्या देखील मी कुकरमध्ये टाकून घेतल्या आहेत। आता चिरलेला कांदा आणि टोमॅटो आपण अगदी मऊ शिजेपर्यंत परतवून घेणार आहोत। गॅस फ्लेम मीडियम तुम्ही यावेळेस ठेवा। बाजूच्या गॅसवर एका भांड्यात पाणी तापत ठेवलेलं आहे। गरम पाणी वापरल्यामुळे कोणताही भात खिचडी असो अगदी लवकर शिजते। कांदा टोमॅटो छान शिजत आलेला आहे। यात अद्रक लसूणची पेस्ट आता आपल्याला घालून घ्यायची आहे। त्यानंतर मूठभर वाटाणे मी टाकून घेतले आहेत। शिमला मिरची देखील थोडी शेवटच आपल्याला घालायची आहे, नाहीतर ती जास्त शिजते। हे पहा, सगळं साहित्य छान शिजलं आहे। आता मसाल्यात 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड मी येथे घेतलेली आहे आणि 1 चमचा हळद मी घेणार आहे। आमचा खानदेशी मसाला माझा आवडता म्हणजे दीपक मसाला। अगदी छान आणि चविष्ट हा मसाला असतो। तो फक्त जळगाव जिल्ह्यातच उपलब्ध असतो। तुम्ही कोणताही मसाला इथे वापरू शकतात। आता आपण मसाला कुकरमध्ये घालून घेणार आहोत व याला आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असं तेलावर परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत खमंग वास येत नाही तोपर्यंत परतवून अगदी 1-2 घोट पाणी घालून 5 मिनिटं आपण शिजवणार आहोत व 1 वाटी भाताला 2 वाटी पाणी प्रमाणे मी घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आपण कुकरमध्ये घालून देणार आहोत। डाळ तांदूळ देखील आपले अगदी छान 10 ते 15 मिनिटं भिजून तयार झालेले आहेत आणि कुकरमधलं पाणीही छान उकळायला लागलेलं आहे। आता मी झटपट हा तांदूळ कुकरमध्ये घालून घेते। तांदूळ घातल्यावरही 1 उकळी आल्यावरच आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि यावेळेस गॅस फ्लेम आपण मीडियम टू हाय ठेवणार आहोत। तांदूळ मी कुकरमध्ये घालून घेतलेला आहे। आता पाणी उकळतं तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की कुकरची रिंग जी आहे ती मी आधी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग लावल्यानंतर कुकरला छान शिट्ट्या होतात व वाफही लीक होत नाही। कुकरला झाकण मी लावून घेतलेलं आहे। कुकरला मी मीडियम टू हाय फ्लेमवर 2 विसल करून घेणार आहे। मसाले भातासोबत सलाड तर पाहिजे। आता कैरी मार्केटला आलेली आहे आणि काकडी आपण चिरून घेणार आहोत। कैरीचं झटपट लोणचं कसं करायचं तर बघूया। मी कैरीचे लहान मोठे असे काप करून घेतलेले आहेत। हे काप एका बाउलमध्ये टाकून मी घेते। त्यानंतर यावर चवीनुसार मीठ घालून घ्या। अर्धा चमचा याच्यावर लाल तिखट मी घालून घेईल आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। 2-3 थेंब वरून तेल टाकायचं आणि हे थोडंसं टॉस करून घ्यायचं। झटपट आणि चटपटीत असं कैरी लोणचं आपलं तयार आहे। आता मसाले भातासोबत उडदाचा पापड तर पाहिजेच। चला मग झटपट आपण पापड देखील भाजून घेऊया। तोपर्यंत आपल्या कुकरला शिट्टी देखील होईल। वा, मस्त पापड देखील आपला भाजून तयार झालेला आहे। आता आपण प्लेटची तयारी करू। तोपर्यंत तुम्ही पाहू शकता आपला भातही मस्त शिजलेला आहे।
अगदी दाणेदार असा मसाले भात आपला बनवून तयार झालेला आहे. आता मी पटकन प्लेट लावून घेते. एका बाजूला छान मसाले भात, त्यानंतर भाजून ठेवलेला उडदाचा पापड. मसाले भातावर हवा असल्यास तुम्ही वरून तूप घालून देखील खाऊ शकतात. काकडीच्या फोडी आणि आपण बनवून ठेवलेलं इन्स्टंट आपल्या कैरीचं लोणचं तयार आहे. चला मग प्लेट आपण टेस्ट करून बघूया. दिसण्यावरून तर खूपच छान रंग आपल्या मसाले भाताला आलेला आहे. वा, अगदी छान चविष्ट आपला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्ही देखील गडबडीच्या टायमात हा बनवून बघा. कसा झाला मला कळवा. स्वरसाजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.